नमस्कार मंडळी, राम राम. मी आहे आशा जाधव आणि तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे मूग मसाला दूध. काजू, बदाम, पिस्ता, विलायची, साखर, ढेर सारा दूध लेकर आज करेंगे हम मसाला दूध. थोडक्यात काय, आपली गरिबाची बासुंदी, की जी आपण हळदी कुंकाला बायका आल्यानंतर त्यांच्यासाठी आपण सर्व करत असतो प्लास्टिकच्या ग्लासामध्ये. कधी कसं असते मैत्रिणीनं, आपल्या घरी जेव्हा कोणी येतं ना, ते वर्षाला आता सहसा पहिल्यासारखं राहिलं नाही. शेजारीन आपल्याकडे येईल, मग आपण तिला चहा करू. रोजच 4 वाजता एक लेडीज, हॅलो हाऊ आर यू, आय एम फाईन, पहा आपलं दूध. मग कसं होतं माहित आहे का, आपल्याकडे याचं पहिल्यासारखं कोणी येणं जाणार नाहीये. त्यासाठी वर्षालाच काही निमित्तानं, कार्यक्रमानिमित्तच आपल्याकडे सर्वजण येतात. मग घरी आल्यानंतर आपल्या घरून तसं कोणालाही रिकाम्या हाताने कधीच जाऊ द्यायचं नाही, किंवा गोड तोंड केल्याशिवाय आपण त्यांना कधीच जाऊ द्यायचं नसते. कारण का कोणत्या रूपानं काय आपल्या घरी कोणतं देव देवी येईल, देवता येईल, त्या सांगता येत नाही. त्यासाठी संतुष्ट, आपल्या घरातून आल्यानंतर जी जाणारी व्यक्ती असते ती संतुष्ट केली पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे. तेव्हा मी आमच्या भागाकडे असं उमरखेडकडे एवढं नाहीये, नांदेडकडे वगैरे आहे, त्याच्यामुळं मी इकडे करतेच उमरखेडमध्ये. पण उमरखेडमध्ये एवढं ट्रेंड नाहीये की हळदी कुंकू ठेवलं की आपण म्हणजे दूध नाश्त्याचं वगैरे ठेवायचं. पण मी माझं सिंगल जेव्हा करते तेव्हा मी नाश्ता करते किंवा हे मसाला दूध मी ठेवत असते. काय झालं, सुरुवातीलाच काय करायचं हे मी बडबड करत बसले, पण दूध कसं करायचं हे तुम्हाला आणखीन काय सांगितले नाही. तर चला आपण मसाला दूध करूया. माझी सकाळी सकाळी तयारी सुरू झाली. सुरुवातीला पिस्ता, काजू, बदाम, विलायची एकत्र काढून घेतली व त्याचा वरचा भाग, सगळ्यांवरचा भाग काढून टाकला. मिक्सर मधून बारीक करून घ्यायची. आता माझे 100 लेडीज मी सांगितले होते, पण दरवर्षीप्रमाणेच 15-20 तरी आपले कमी येतातच. म्हणून मी 5 लिटर दूध आणून घेतलं, पण 4 लिटर दूध घेतलं आणि 1 लिटर एक्स्ट्रा फ्रीज मध्ये ठेवून दिलं. छान दुधाला उकळी येऊन दिली. त्यात नंतर बारीक ड्रायफ्रूट टाकले. 15-20 मिनिटं त्याला छान उकळी येऊ दिले, पण त्याला अजिबात साय येऊ द्यायची नाही. विलायची मिक्सर मधले टर्पल काढून घेतले, त्यामध्ये 2 चमचे साखर टाकून मिक्सर करून घेतले. एक खास टिप्स म्हणजे, जर आपल्याकडे जर केशर अवेलेबल नसेल, आणि नसतेच हो, जेव्हा आपल्याला काम असते ना तेव्हा अवेलेबल नसतेच, आणि अवेलेबल नसल्यामुळे आता एका फंक्शनसाठी आपण 300-400 रुपयाची डबी तर आणू शकत नाही. त्यामुळे काय करायचे, थोडीशी चुटकीभर, लई नाही, चुटकीभर हळद टाकायची. हळद टाकले की कसा येतो रंग, असा छान थोडासा केशर सारखा येलो येलो. पिस्तामुळे तर येतोच, पण थोडीशी हळदीमुळे थोडस चांगला रंग येतो केशर सारखा. असं छान एक जीव होईपर्यंत छान त्याला असं पळीनं आपल्या हलवायचं. साखर वेगळेपर्यंत 2 वाट्या, तरी मला वाटतं अर्धा किलोच्या जवळपास मला साखर लागली. कारण का मी जी वाटी दिसते ना त्या 1 वाटी आणि परत हे अर्धी वाटी मला साखर लागली. असं छान मी, आणि टेस्ट मध्ये मध्ये मी पाहत होते, म्हणजे गोड कसं झालं, सपक झालं की गोड झालं. आणि गोड प्यायची तर एवढी सवय आहे, त्यामुळे तर किती साखर टाका सपकच लागत होतं. शेवटी मग साखर आणखीन टाकलीच मी. आता 1 नंबर अशी टेस्ट मला वाटली, आणि मी छान असं बारीक गॅस केला आणि त्याला थोडस छान एक जीव मिक्स करत राहिले. असं मी 15 ते 20 मिनिटं ठेवलं गॅसवर, आणि त्याला हलवत 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 राहिलं. शेवटी मला त्याची योग्य टेस्ट वाटली. साखर ते एकदम व्यवस्थित वाटलं मला, आणि छान झालं. आणि तुम्हाला जर पाहायचं असेल की मी हळदी कुंकाची तयारी कशी केली, कोणती साडी घातली होती, वाणाला काय दिलं, कशी तयारी केली, सगळं पाहायचं असेल तर माझ्या तुम्ही चॅनलला भेट देऊ शकता, मला सबस्क्राईब करू शकता, इंस्टाग्रामला पण मला फॉलो करू शकता, आणि तुमचं भरभरून प्रेम मला देऊ शकता. तर तुम्ही नक्की सांगा मला मैत्रिणींनो की तुम्हाला हे मसाला दूध कसं वाटलं. सोपं आहे घरच्या घरी करण्यासाठी. हे पहा, मी आता थोडीशी तुम्हाला म्हटलं होतं ना, चिमूटभर हळद टाकायची. खूपच सुंदर कलर येऊन जातो त्याला, केशर सारखा. मस्त एकजीव करत राहायचं. छान साखर मला वाटली कमी, मी परत साखर टाकली.
चला मंडळी, तुम्ही नक्की एकदा घरी ट्राय करा आणि कशी वाटली आपले हे मसाला दूध बासुंदी. आणि हो, मला कमेंट मध्ये सांगा तुम्ही यावेळेस हळदी कुंकाला तुमच्या घरी काय आयटम ठेवला होता. इडली ठेवली होती, डोसा ठेवला होता का, ढोकळे ठेवले होते, दहीवडा ठेवला होता, सांबर वडा ठेवला होता का, चहा ठेवला होता, काय ठेवलं होतं बाबा तुम्ही नेमकं तरी मला सांगा. म्हणजे मला पुढच्या वेळेस आयडिया येईल की ते मी नवीन ट्राय करू तुमच्यासारखं. छान असं 15-20 मिनिटं मी हे उकळू दिलं आणि आता पहा, नंतर 15-20 मिनिटानंतर हे दूध उकळून 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 एकदम बासुंदी सारखं होऊन गेलं. एकदम जबरदस्त. असंच खूप वेळ गॅसवर 20-अर्धा तास तरी राहू दिले. आणि हे झालेले आहे शेवटची आपली मसाला दूध रेडी. पहा किती कमी झालेलं आहे दूध जळून. एकदम भन्नाट टेस्ट झाली होती. नमस्कार मंडळी, लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा वरचीवर कसं त्याला एकदम असं कलर येतोय. शेवटी तर पहा एकदम जबरदस्त झालेली आहे आपली बासुंदी. चला तर मग सर्व करूया छान एकदा. आणि ठेवून आता हळदी कुंकाची तयारी करते मी. बाय.